मिळणे means to get or to be received. For example, मला चांगली नोकरी मिळाली. I got a good job. मला चांगली नोकरी मिळाली. I got a good job. तुम्हाला वेळेवर उत्तर मिळेल. You will get a timely response. तुम्हाला वेळेवर उत्तर मिळेल. You will get a timely response. आम्हाला तिकीटं सहज मिळाली. We got the tickets easily. आम्हाला तिकीटं सहज मिळाली. We got the tickets easily. तिला पुरस्कार मिळाला. She got an award. तिला पुरस्कार मिळाला. She got an award. मला माझ्या मित्राकडून एक पुस्तक मिळाले. I received a book from my friend. मला माझ्या मित्राकडून एक पुस्तक मिळाले. I received a book from my friend. तिला पुरस्कार मिळाला. She got an award. तिला पुरस्कार मिळाला. She got an award. मला मिळाले आहे. I have received. मला मिळाले आहे. I have received. मला माझा पहिला पगार मिळाला. I received my first salary. मला माझा पहिला पगार मिळाला. I received my first salary. Next is घेणे means to take. For example, त्याने जबाबदारी घेतली. He took responsibility. त्याने जबाबदारी घेतली. He took responsibility. तिने पुढाकार घेतला. She took the initiative. तिने पुढाकार घेतला. She took the initiative. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. The doctor advised him to take rest. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. The doctor advised him to take rest. तिने निर्णय घेतला. She took a decision. तिने निर्णय घेतला. She took a decision. तू हे माझ्यासाठी घे. You take this for me. तू हे माझ्यासाठी घे. You take this for me. Next is मागणे means to ask or request. For example, त्याने परवानगी मागितली. He asked for permission. त्याने परवानगी मागितली. He asked for permission. त्यांनी आणखी 2 वस्तू मागितल्या आहेत. They have asked for 2 more items. त्यांनी आणखी 2 वस्तू मागितल्या आहेत. They have asked for 2 more items. त्याने माफी मागितली. He apologized. त्याने माफी मागितली. He apologized. तो नेहमी मदत मागतो. He always asks for help. तो नेहमी मदत मागतो. He always asks for help. त्याने ते मागितले आहे का? Did he ask for it? त्याने ते मागितले आहे का? Did he ask for it? त्यांनी आणखी वेळ मागितला आहे. They have asked for more time. त्यांनी आणखी वेळ मागितला आहे. They have asked for more time. Next is कमवणे means to earn. For example, तिने ऑनलाईन काम करून पैसे कमवले.
शी अर्न मनी थ्रू ऑनलाईन वर्क. तिने ऑनलाईन काम करून पैसे कमवले. शी अर्न मनी थ्रू ऑनलाईन वर्क. तिला स्वतःसाठी पैसे कमवायचे आहेत. शी वॉन्ट्स टू अर्न मनी फॉर हरसेल्फ. तिला स्वतःसाठी पैसे कमवायचे आहेत. शी वॉन्ट्स टू अर्न मनी फॉर हरसेल्फ. आपण प्रामाणिकपणे पैसे कमवले पाहिजेत. वी शूड अर्न मनी ऑनेस्टली. आपण प्रामाणिकपणे पैसे कमवले पाहिजेत. वी शूड अर्न मनी ऑनेस्टली. तो दरमहा चांगले पैसे कमवतो. ही अर्न्स गुड मनी एव्हरी मंथ. तो दरमहा चांगले पैसे कमवतो. ही अर्न्स गुड मनी एव्हरी मंथ. नेक्स्ट इज मिळवणे. मीन्स टू ऑब्टेन, टू अचीव, टू अर्न. फॉर एक्झाम्पल, आम्ही मूळ पत्राची प्रत मिळवली. वी ऑब्टेन अ कॉपी ऑफ द ओरिजिनल लेटर. त्याने ते मेहनतीने मिळवलं आहे. ही हॅज अर्न इट थ्रू हार्ड वर्क. त्याने ते मेहनतीने मिळवलं आहे. ही हॅज अर्न इट थ्रू हार्ड वर्क. खूप प्रयत्नाने त्याने ते मिळवलं. ही अचीव्ड इट विथ अ लॉट ऑफ एफर्ट. खूप प्रयत्नाने त्याने ते मिळवलं. ही अचीव्ड इट विथ अ लॉट ऑफ एफर्ट. नेक्स्ट इज जमवणे. मीन्स टू कलेक्ट or raise or gather. For example, ते सगळं जमवा. Collect them all. ते सगळं जमवा. Collect them all. अगोदर सगळ्यांना जमवा. Gather everyone first. अगोदर सगळ्यांना जमवा. Gather everyone first. त्याने संस्थेसाठी खूप निधी जमवला. He raised a lot of funds for the organization. त्याने संस्थेसाठी खूप निधी जमवला. He raised a lot of funds for the organization. जमाव जमवू नका. Do not gather a crowd. जमाव जमवू नका. Do not gather a crowd. आज तुम्ही कुठलं वर्ब किंवा सेंटेन्स शिकलात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.